शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आमची सकाळ अशा प्रकारे चालू झाली आहे. दादूची आंघोळ झाली. दादूने छान असा टॉवेल सुकायला घातला. मुलांची डिमांड होती टिफिनसाठी पुरणपोळी हवी. मग काय त्यांना टिफिनला पुरणपोळी बनवून दिली. आमच्या सर्वांना नखं काढायचं लक्षातच राहत नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं आज नखं काढून घेतली. सासूबाईंचं ब्लड टेस्ट करायचं होतं, कारण त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे. सो ब्लड टेस्टवाल्या दादांना मी घरीच बोलवलं. हे काम तर पटकन झालं होतं, पण कंपनीचे खूप सारे स्टॅम्प मला बनवायचे होते, ते मी पटकन बनवून घेतले. इकडे आमच्या सासूबाई तेजूच्या सर्व कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालून ठेवत होत्या, कारण तिच्या कपाटात खूप सारा पसारा झाला होता. घरातली कामावरून मी आणि सासूबाई निघालो हॉस्पिटलच्या दिशेनं. आज पहिल्यांदा सासूबाई माझ्या गाडीत बसल्या होत्या. थोड्या टेन्शनमध्ये होत्या, पण मला काय दाखवत नव्हत्या. भारी वाटलं. एक ड्रायव्हिंग अशी झाली. त्यानंतर आम्ही पोचलो घरी. घरी आलो तर आमच्या या पार्श्वचा आज बोरनान होतं. तो ड्रेस चेंज करत होता आणि इकडं पार्श्वच्या बोरनांची पूर्ण तयारी संजनानं करून ठेवली होती. आम्ही तयार झालो. ही बच्चा पार्टी तर कायम तयारच असते. संजनानं सर्वांना ब्लॅक ड्रेसमध्ये, ब्लॅक कोडमध्ये यायला सांगितलं होतं. सो इकडं सगळं आज ब्लॅकच दिसतंय. बाळाची आई अजून तयार झाली नाही, पण बाळाला खूप छान सजवते. ही काम फक्त आईच करू शकते. सर्व मैत्रिणी तयार होऊन आल्या होत्या. फायनली बोरनांची सुरुवात झाली आहे. मम्मी पप्पा काय करतात हे माहीत नाही, पण पार्श्व मात्र सर्व बोरं एकत्र करून खाण्याचा प्रयत्न करत होता, कारण आज त्याचं बोरनान होतं. मग बोराची टेस्ट घेतलीच पाहिजे. खूप गोड असं पार्श्व. त्यानंतर झाली पेटपूजनाची तयारी. ती तर केलीच पाहिजे. आज जेवणात होतं पावभाजी, पुलाव. सर्वांनी छान असं जेवण करून घेतलं आणि पार्श्वचे सर्व गिफ्ट अनबॉक्सिंगही करून घेतले. इकडं आमचा पार्श्व फक्त सोन्याचे दागिने आणि सर्व ड्रेसचे टॅग पाहत होता. बहुतेक प्राईस पाहत असावा. खूप दमलेला पार्श्व नंतर त्याची दृष्टी काढून घेतली आणि केला दिवसाचा शेवट. भेटूया